शेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती सध्या भारतीय जनता पार्टीच्या परिवर्तन पॅनलच्या अधिपत्याखाली आहे। येथील सदस्यांची स्थिती परिवर्तन पॅनलच्या सौ बर्डे या संचालिकेला सर्वोच्च न्यायालयानं अपात्र घोषित केल्यानं सत्ताधारी परिवर्तन पॅनल 8 विरुद्ध 9 अशा अल्पमतात आली असल्यानं सहकार पॅनलकडून सभापती गोविंद मिरगे यांच्या विरुद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला। त्यानुसार या प्रस्तावावर चर्चा आणि प्रस्ताव पारित करण्यासाठी बोलवण्यात आलेल्या सभेत दोन्ही पॅनलच्या सदस्यांनी बैठकीत हजेरी लावली। सभापती यांच्याकडून 8 आणि विरुद्ध 9 अशी सदस्य संख्या असताना सहकार पॅनलच्या सदस्यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कलम 45 अंतर्गत सभापतींसह 8 सदस्यांवर अपात्रतेचा निर्णय घ्या असा निर्देश जिल्हा उपनिबंधकांना दिल्याने आम्ही न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करतो आणि सभेतून बहिर्गमन करीत असल्याचं मत नोंदवून सभात्याग करण्यात आला। यानंतर सभेला सुरुवात होऊन 8 विरुद्ध 0 अशा मतांनी सभापती मिरगे यांच्या विरुद्धचा अविश्वास प्रस्ताव बारगळला। दरम्यान सभात्याग करून परतलेल्या सहकार पॅनलच्या मंडळींनी न्यायालयाने 8 सदस्यांना पात्र करण्याचा निर्देश दिला, म्हणून फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली। सभापतीवर 2 तारखेला आमच्या 9 संचालकांनी जो अविश्वास ठराव दाखल केला होता त्या संदर्भात माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी या ठिकाणी सभेचं आयोजन केलं होतं। त्यानुसार आजच्या सभेमध्ये आम्ही सर्व 9 संचालक आणि आमचे विरोधक संचालक 8 हे हजर होते। त्यामध्ये काल जो हायकोर्टाचा निर्णय झाला त्या हायकोर्टाच्या निर्णयामध्ये आम्ही एकावरच अविश्वास दाखल केला होता, परंतु हायकोर्टाने जो 45चा निर्णय दिला त्या 45च्या निर्णयानुसार उर्वरित त्यांचे राहिलेले 7 सदस्य हे सुद्धा त्या कलम 45च्या अंतर्गत हे सुद्धा डिस्क्वालिफाय होतात। म्हणून आज रोजी आम्ही पीठासीन अधिकारी कोल्हे साहेब यांच्याशी त्याबाबतीत सविस्तर चर्चा केली। आमचं मत त्या ठिकाणी नोंदलं आणि आम्ही हायकोर्टाचा निर्णयाचा आम्ही त्या ठिकाणी सन्मान करतो, त्याचा आदर राखतो, म्हणून या सभेमधून आम्ही बहिर्गमन केलेलं आहे। सभा संपल्यानंतर 8 विरुद्ध 0 अशा संख्येनं अविश्वास प्रस्ताव बारगळला, म्हणून परिवर्तन पॅनलच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची प्रचंड आतिषबाजी केली। 12 सदस्य संख्या असल्यामुळे विरोधकांच्या जवळ संख्याबळ नसल्यामुळे त्यांनी प्रक्रिया पूर्ण व्हायच्या अगोदरच सभेतून बाहेर पळ काढला। ही सभा बारगळली की तहकूब झाली? नाही, बारगळली। बाजार समितीच्या प्रांगणात दोन्ही गटांकडून फटाक्याची प्रचंड आतिषबाजी करण्यात आल्यानं नागरिकांमध्ये गोंधळ उडाला। महेंद्र मिश्रा, पुरुषोत्तम भातुरकर, विदर्भ न्यूज, बुलढाणा।